मित्रांनो, माझ्याकडे एक पेन आहे. या पेनाची किंमत समजा मार्केटमध्ये 20 रुपये आहे. तर मी या 20 रुपयापैकी काही भाग पैशाचा हा सरकारला दिलेला आहे. यातले जवळपास 18% जी रक्कम आहे ही रक्कम मी सरकारला दिलेली आहे. हे प्रत्येक गोष्टीवरती होतं. तुम्ही जर समजा मार्केटमधून एखादा 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा आणला तर तुम्ही सरकारला त्यातले 18% देता. तुम्ही जर समजा तुमच्या घरी एखादं तेल आणलं तर त्या तेलामध्ये देखील तुम्ही सरकारला 18% देता. तुम्ही एखादी किलो साखर आणली तर त्या साखरेमधला देखील 18% भाग तुम्ही सरकारला देता. हा पैसा आपण सरकारला का देतो माहिती आहे तुम्हाला? याच्या पाठीमागचं कारण जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला लक्षात येईल की सरकार नावाची जी यंत्रणा आहे, या यंत्रणेला हे पैसा आपण का देतो? त्याचं कारण असं आहे की सरकार आपल्या काही मूलभूत अधिकाराचं संरक्षण या पैशामधून करत असतं. आता तुमचा माझा मूलभूत अधिकार काय आहे? समजा तुमच्या माझ्या मुलांना शिक्षण मिळणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. तुमच्या माझ्या जीविताचा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, किंवा तुमच्या माझ्या जगण्याच्या संदर्भामधल्या जेवढ्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या माझ्या स्वविकासासाठी मला भविष्यामध्ये कामाला येणार आहेत, त्या सगळ्या गोष्टीचं प्रोटेक्शन करणं हे सरकारचं काम असतं. आता यातला एकच अधिकार घेऊया आपण की त्या अधिकारावरती काल सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे काल बोललेले आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं की सरकारने कुंभमेळ्याच्या पैशामधून जर समजा 0.1% पैसा जरी शाळांवरती खर्च केला असता तर देशातल्या अनेक शाळा आपल्याला वाचवता आल्या असत्या, ज्या बंद पडलेल्या आहेत. आता न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे जे आहेत प्रसन्न वराळे यांच्या वक्तव्याला काही जणांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेतलं. ते म्हणाले की आमच्या धर्मामध्येच तुम्हाला दिसतं का वगैरे वगैरे. परंतु तुम्ही जर हे सगळं चित्र बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की खरोखरच भारतामधल्या 92,000 शाळा बंद पडलेल्या आहेत, ज्याच्यावरती आपल्याला आपल्या टॅक्समधून जाणारा पैसा खर्च करणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर आम्ही जो टॅक्स भरतो, मी ज्या या पेनामधली 18% रक्कम, ज्या बिस्किट पुड्यामधली 18% रक्कम, ज्या तेलामधली 18% रक्कम, ज्या साखरेमधली 18% रक्कम सरकारला दिलेली आहे, त्या पैशामध्ये सरकारनं माझ्या मुलांच्या मूलभूत अधिकाराचं म्हणजे शिक्षणाच्या अधिकाराचं प्रोटेक्शन करायचं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर कुंभमेळ्यावरती जवळपास 32,000 ते 34,000 कोटी रुपये खर्च होत आहेत. त्यातले 0.1% पैसा न्यायमूर्ती वराळे असं म्हणाले की शाळेवरती जर खर्च झाला तर आपल्याला अनेक शाळा वाचवता येऊ शकतात. म्हणजे 32 कोटी रुपयामध्ये कितीतरी शाळा आपल्याला वाचवता येऊ शकतात. समजा आपण एका शाळेला 10-10 लाख रुपये जरी खर्च केले तर जवळपास आपल्याला किती शाळा वाचवता येऊ शकतात? 30 ते 32 शाळा आपल्याला त्याच्यामधून वाचवता येऊ शकतात. हा पैसा तुमचा माझा जो आहे ना, या टॅक्समधून जो सरकारला जातो, त्या बचतीच्या पैशामधून, त्या टॅक्सच्या पैशामधून सरकारने तुमच्या माझ्या या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करायचं असतं. पण सरकार हे करतंय का हा प्रश्न आहे. आणि म्हणून न्यायमूर्तींना हे येऊन बोलावं लागलं महाराष्ट्रामध्ये की शाळांची जी स्थिती आहे, शाळांची जी परिस्थिती आहे, त्याच्याकडे तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. खरं तर सरकारलाही सांगायची वेळ येऊ नये, कारण सरकार नावाच्या यंत्रणेनं सुरुवातीपासूनच या सगळ्या गोष्टींवरती काम करणं अपेक्षित असतं. आता न्यायमूर्ती प्रसन्न वराळे जे बोलले त्यांच्या बोलण्याचा जो अर्थ आहे तो अर्थ इथे वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जाऊ शकतो. पण भारताची राज्यघटना काय सांगते हे खूप महत्वाचं आहे. जनतेचा पैसा ज्यावेळेस सरकारकडे टॅक्स रूपामध्ये जमा होतो त्यावेळेस त्या टॅक्समधून सरकारने त्यांच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करावं, हा साधा सरळ नियम आहे. कॉन्स्टिट्यूशन असं सांगते की तुम्हाला हा जो पैसा जमलेला आहे टॅक्समधला, हा कुठल्याही एखाद्या धर्मावरती खर्च करता येत नाही. तो लोकांच्या वेलफेअरवरतीच खर्च केला पाहिजे, तो लोकांच्या डेव्हलपमेंटवरती खर्च केला पाहिजे, तो राष्ट्राच्या सुरक्षेवरती खर्च केला पाहिजे. मग ते इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल सुरक्षा असेल, या सगळ्या गोष्टींवरती हा पैसा खर्च केला पाहिजे. पण सरकार ते करते का? म्हणून आपल्याला या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे की जर सरकार हे करतच नसेल तर मग आम्ही टॅक्स का भरायचा? आणि म्हणून आपण हे बघितलं पाहिजे की जर समजा आमचं प्रोटेक्शनच होत नसेल तर आपण सरळ सरळ अमेरिकेमध्ये जे घडलं होतं ना, त्या पद्धतीने आपण सांगायला पाहिजे की नो टॅक्सेशन विदाऊट फंडामेंटल राईट्स प्रोटेक्शन. जर तुम्ही टॅक्स मधल्या पैशामधून आमच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करत नसाल तर आम्ही कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरणार नाही. आणि म्हणून तुम्हाला मला आपल्या मुलांसाठी लाखो रुपये खर्च करून शिक्षण घ्यावं लागत आहे, कारण आपण एका बाजूला टॅक्सही भरतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण जे
आपल्या मुलांचं शिक्षण आहे त्या मुलांच्या शिक्षणावरती देखील खर्च करतोय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टॅक्समधून रोडची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, पण आपण पुन्हा तिथे डबल टॅक्स भरतोय. ज्या रस्त्यावरून तुम्ही चालत आहात त्या रस्त्यावरून चालण्यास देखील, म्हणजे तुमची गाडी जर समजा 2 किलोमीटर गेली तर ₹1.80 एका किलोमीटर मागे तुम्हाला त्या रोडचा टॅक्स भरावा लागतो आहे. मग सरकार नेमकं या टॅक्सच्या पैशामधून करतंय काय नेमकं, हा प्रश्न आहे. आणि म्हणून न्यायमूर्ती प्रसन्न वराळेंना हे बोलावं लागलं की 0.1% तरी पैसा तुम्ही जनतेच्या या मूलभूत प्रश्नावरती खर्च करा, त्यांच्या शिक्षणावरती खर्च करा, या शाळा वाचवा. हे सांगणं सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाचं काम नव्हतं, पण तरीही त्यांनी सरकारला सांगितलं की तुम्ही हे करायला पाहिजे होतं. एक नागरिक म्हणून त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की मी थोडंसं आउट ऑफ बॉक्स जाऊन बोलतो आहे, चौकटीच्या बाहेर जाऊन बोलतो आहे, कारण वेळच तशी आलेली आहे. आणि म्हणून ते हे बोलले. आता याचं कोण कसा अर्थ घेतं आणि सरकार काय अर्थ घेतं याकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. पण शेवटी जैनजीचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी जे स्कूल ठीक करो अभियान चालवलेलं आहे ना, या अभियानामुळे राजस्थानच्या सरकारने 12,500 कोटीचा निधी आता मंजूर केलेला आहे शाळा ठीक करण्यासाठी. हे जैनजीचं यश आहे. कदाचित न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे जे प्रसन्न वराळे आहेत त्यांच्या या वक्तव्यामुळे देखील काही लोक जागे होतील आणि कदाचित आपल्याला देखील असंच बजेट मिळू शकेल अशी आशा करूया. त्यांच्या या वक्तव्याबद्दल आणि तुम्ही भरत असलेल्या टॅक्सबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद. पण जाता जाता एवढीच विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.